श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा, समाधानाचा जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. गुरुवारी चंद्र पुष्य नक्षत्रात आला तर त्या योगाला गुरु पुषामृत योग म्हणतात. यंदा 21 नोव्हेंबर 2024 रोजी सूर्योदयापासून ते दुपारी 3:56 अमृत सिद्धी योग म्हणजेच गुरु पुषामृत योग आहे. हा या वर्षातील शेवटचा गुरु पुषामृत योग आहे. अंकशास्त्रानुसार 3 हा गुरूंचा अंक आहे. यंदा 21 नोव्हेंबर रोजी गुरुपुष्य आल्याने त्याला विशेष महत्व आहे. गुरुपुषामृत योगावरती जर सोने खरेदी केले तर सौख्य प्राप्त होते. मौल्यवान वस्तूंची खरेदी केली तर ती चांगली टिकते, सुख देते अशी मान्यता आहे. गुरुपुष्य योगावरती मंत्र साधना केली तर ती सिद्ध होते, फलदायी होते. तसेच या योगामध्ये नदी स्नान केले तर महान पुण्य प्राप्त होते. पुष्य म्हणजे पोषण करणारा, शक्ती देणारा. ऋग्वेदात पुष्य नक्षत्राला तिष्य म्हणजेच मंगलदायी, मांगलिक असे म्हटले आहे. गुरु ही या नक्षत्राची देवता आहे. गुरूंची सर्व शुभ फळे पुष्य नक्षत्रात वृद्धिंगत होतात. त्यामुळे गुरुपुष्य योग हा अमृत सिद्धी योग मानला जातो. गुरुवारचा दिवस हा भगवान श्री हरी विष्णूंना समर्पित असतो आणि पुष्य नक्षत्र हे देवी लक्ष्मीला समर्पित आहे. म्हणूनच या दिवशी लक्ष्मीनारायणाची सेवा उपासना केली जाते. हा ज्योतिषशास्त्रातील सर्वात दुर्मिळ आणि सर्वोत्कृष्ट योग मानला जातो. म्हणूनच या दिवशी नवीन वस्तूंची खरेदी केली जाते. जमीन, घर, वाहन, सोन्याचे दागिने इत्यादी खरेदी करून शुभ परिणाम प्राप्त केले जातात. आपल्या जीवनामध्ये यशाच्या प्राप्तीसाठी या योगदिनी कोणत्याही नवीन कार्याचा आरंभ केला जातो. नव्या व्यापाराची सुरुवात करणे, नवीन काम हाती घेणे, बंद पडलेले काम सुरू करणे असे केल्यास मोठे यश प्राप्त होते अशी मान्यता आहे. या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीसह गुरूंची सेवा करण्याला सुद्धा विशेष महत्त्व आहे. तसेच आपल्या कुलदेवतेची मनोभावे पूजा करणे खूप शुभ फलदायी मानले जाते. त्यासोबतच आपल्या घरामध्ये काही उपाय केल्यास त्याचे आपल्याला शीघ्र फळ मिळते. तर असाच एक उपाय मी आज या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. या उपायामध्ये 21 नोव्हेंबर रोजी आलेल्या गुरु पुषामृत योगावरती या एका झाडाचं मूळ आपल्याला घरात घेऊन यायचं आहे. कारण आपल्या आजूबाजूला असलेल्या झाडाझुडपांमध्ये दैवी शक्तीचा वास असतो. गुरु पुषामृत योगावरती या एका झाडाचं मूळ घरामध्ये आणल्यामुळे घरामध्ये चहूबाजूने पैसा येऊ लागेल. घरामध्ये असलेली दरिद्रता, गरिबी संपूर्णपणे नष्ट होईल आणि आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल. घरात या झाडाचं मूळ आणल्यानंतर हा उपाय आपल्याला कशा प्रकारे करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, आपण खूप कष्ट करतो, मेहनत करतो आणि त्या कष्टाचा, मेहनतीचा मोबदला म्हणून आपल्या घरामध्ये पैसाही येतो, पण तो पैसा फार काळ टिकत नाही. यालाच म्हणतात लक्ष्मीची अवकृपा. जेव्हा आपल्या घरामध्ये आपल्या मूलभूत गरजा भागून थोडाफार पैसा शिल्लक राहतो, त्याच घरामध्ये लक्ष्मीची कृपा असते. आणि बऱ्याचशा घरांमध्ये आपण बघतो की पैसाही मुबलक असतो, सगळं काही सुरळीत असतं, तरी देखील त्या घरामध्ये सुख, शांती, समाधान नसतं. आणि लक्ष्मी ही पैशाच्या स्वरूपात नाही तर समाधानाच्या स्वरूपात देखील आपल्या घरामध्ये नांदते. म्हणूनच आपल्या घरामध्ये ही नकारात्मकता, दरिद्रता घालवण्यासाठी 21 नोव्हेंबर रोजी आलेल्या गुरु पुषामृत योगावरती आपल्याला हा उपाय करायचा आहे. कारण काही विशिष्ट तिथींवरती केलेले उपाय हे शीघ्र फलदायी असतात. आणि गुरु पुषामृत योगावरती लक्ष्मी तत्व हे सगळीकडे 1000 पटीने सक्रिय झालेलं असतं. त्यामुळे आपण केलेल्या सेवेचा, उपासनेचा आपल्याला लाभ होतो. हा उपाय करण्यासाठी आपल्याला 21 नोव्हेंबर रोजी आलेल्या गुरु पुषामृत योगावरती ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे. उठल्यानंतर घराची स्वच्छता करायची, अंघोळ करायची आणि त्यानंतर सगळ्यात आधी देवपूजा करायची आहे. गुरु पुषामृत नक्षत्राचा योग जो आहे तो सूर्योदयापासून ते दुपारी 3:56 आहे. त्यामुळे या वेळेमध्ये तुम्ही ज्याही सेवा उपासना करता, या मंगलमय वातावरणामध्ये तुम्ही जेही कार्य करता ते सिद्धीस जातं. त्यामुळे या दिवशीचा तुम्हाला लाभ घ्यायचा आहे आणि आपल्याला हा जो उपाय करायचा आहे तो देखील याच वेळेमध्ये करायचा आहे. देवपूजा वगैरे झाल्यानंतर आपल्याला एक ताट तयार करायचं आहे. या ताटामध्ये कलश भरून पाणी घ्यायचं आहे. या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची, शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा घ्यायचा. या दिव्यामध्ये फुलवात घालायची आहे आणि सोबतच हळदी, कुंकू, अक्षदा, एक फूल, धूप घेऊन आपल्याला जवळच असलेल्या केळीच्या झाडाजवळ जायचं आहे. केळीच्या झाडामध्ये साक्षात भगवान श्री हरी विष्णूंचा वास असतो. गुरु पुषामृत नक्षत्राच्या दिवशी केळीच्या झाडाशी संबंधित उपाय केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते. ती आपल्या घरामध्ये स्थिर अखंड नांदते. तर हे ताट तिथे घेऊन गेल्यानंतर सगळ्यात आधी आपल्याला कलश भरून घेतलेलं पाणी केळीच्या झाडाच्या मुळाशी अर्पण करायचं आहे
अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा। केळीच्या झाडाची आपल्याला विधिवत पूजा करायची आहे। हळदी कुंकू अक्षदा धूप आणि दीप ओवाळून घ्यायचं, फूल अर्पण करायचं आहे। तो दिवा तिथेच तुम्हाला प्रज्वलित ठेवायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला या केळीच्या झाडाचं मूळ तोडायचं आहे। तोडत असताना कोणत्याही धारदार वस्तूचा वापर करायचा नाही। कात्री असेल, चाकू असेल अशा वस्तूंनी तुम्हाला ते केळीच्या झाडाचं मूळ तोडायचं नाही। तर हातानेच तुम्हाला ते केळीच्या झाडाचं मूळ तोडायचं आहे। हाताने तोडल्या जातं। तुम्ही थोडा प्रयत्न केला तर ते सहज तुमच्या हातात येईल। तर ते केळीच्या झाडाचं मूळ तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे। घरी आणल्यानंतर ते मूळ स्वच्छ धुवून घ्यायचं। त्यानंतर देवघरासमोर एखाद्या ताटामध्ये हे मूळ तुम्हाला ठेवायचं आहे। देवघरासमोर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा, धूप अगरबत्ती लावून घ्यायची, तिथे एक आसन ठेवायचं आणि आसनावरती बसून हा उपाय करायचा आहे। या केळीच्या झाडाच्या मुळाचं तुम्हाला श्रीहरी विष्णूंचं प्रतीक समजून विधिवत पूजन करायचं आहे। सगळ्यात आधी या मुळावरती तुम्हाला पाण्याने, दुधाने, परत पाण्याने असा 5 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत अभिषेक करायचा आहे। अभिषेक करून झाल्यानंतर या मुळाची तुम्हाला विधिवत पूजा करायची, ज्यामध्ये हळदी, कुंकू, अक्षदा, धूप दीप ओवाळून एखादं फूल अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर हात जोडून तुम्हाला एक वेळा महालक्ष्मी अष्टकम आणि एक वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे। या दोन्ही सेवा करून झाल्यानंतर त्या केळीच्या झाडाचं मूळ तुम्हाला लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधायचं आहे आणि तुमच्या देव्हाऱ्यात असलेल्या महालक्ष्मीच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर हे जे मूळ आहे ते ठेवायचं आहे। अगदी 5 ते 10 मिनिटं ठेवा। हात जोडून तुमच्या इच्छा मनोकामना व्यक्त करा आणि त्यानंतर हे मूळ तिथून उचलायचं आहे आणि हे मूळ तुमच्या घराच्या तिजोरीमध्ये तुम्हाला ठेवायचे, जिथे तुम्ही तुमचा पैसा किंवा सोनं नाणं वगैरे ठेवता त्या ठिकाणी हे मूळ तुम्हाला ठेवायचे, किंवा तुमच्या व्यापाराच्या ठिकाणी नेहमी आर्थिक अडचणी येत असतील तर व्यापाराच्या ठिकाणी देखील तुम्ही हे केळीच्या झाडाचं मूळ ठेवू शकता। त्याचबरोबर स्त्रिया हे मूळ जे आहे ते त्यांच्या पर्समध्ये देखील ठेवू शकतात। तर अशा प्रकारे हा उपाय आपल्याला करायचा आहे। तर किती दिवस हे मूळ आपल्याला घरामध्ये ठेवायचे किंवा आपल्या जवळ ठेवायचं आहे? ज्यावेळेस तुम्हाला असं वाटेल की आता घरामध्ये असलेल्या आर्थिक समस्या हळूहळू दूर झालेल्या आहेत, घरामध्ये लक्ष्मी स्थिर झालेली आहे, पैसा थोडाफार शिल्लक राहत आहे, त्यावेळेस तुम्ही हे झाडाचं मूळ जे आहे ते जवळच असलेल्या एखाद्या नदीच्या पाण्यामध्ये किंवा एखाद्या तलावामध्ये म्हणजेच वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे। आणि जर तुम्हाला असं वाटलं की मी हे पुढच्या गुरुपुष्यामृत नक्षत्रापर्यंत तसंच ठेवणार, तर तसंही तुम्ही करू शकता। परत पुढच्या गुरुपुष्यामृत नक्षत्रावरती असाच उपाय करून तुम्ही परत नवीन केळीच्या झाडाचं मूळ जे आहे ते तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये किंवा व्यापार किंवा नोकरीच्या ठिकाणी ठेवायचं आहे। तर असा हा उपाय गुरुपुष्यामृत योगावरती तुम्ही नक्की करा। हा उपाय करून बघा, घरामध्ये असलेली दरिद्रता, गरिबी दूर होईल। घरामध्ये चहूबाजूने पैसा येण्याचे मार्ग मोकळे होतील। कष्टाला तर पर्याय नाही, पण आपल्या कष्टासोबत नशिबाची साथ देखील मिळेल। तर चला, झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते। इथेच व्हिडिओचा एंड करते। व्हिडिओ आवडला असेल, थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। श्री स्वामी समर्थ।